बघतेस ना भावना, 5 वर्षातून एकदा जेव्हा पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडला जातो ना, तेव्हा असा भव्य सोहळा असतो. यांच्या चेहऱ्यावर किती उत्साह आहे बघ ना. त्यालाच म्हणतात इलेक्शनचं पारं. एक खरं सांगू तुम्हाला सिद्धिराज, अहो हे सगळे कार्यकर्ते, त्यांची गर्दी, उत्साह, हे वातावरण, हे सगळं बघून ना मलाच धडधडायला लागलंय. म्हणजे बघा ना, या सगळ्यांचा किती विश्वास आहे आपल्या पार्टीवर. खरं तर मला निवडणूक नाही लढवायची, पण हे सगळं बघून मलाच खूप टेन्शन यायला लागलंय. नीलांबरी वहिनी या सगळ्याला कशा काय तयार झाल्या हो? खरंच खूप धाडसी आहेत त्या. नीलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. सिद्धू दादा, वहिनी तुम्ही इथे काय तिकडे चला. सिद्धिराज गाडे पाटलांचा विजय असो. सिद्धिराज गाडे पाटलांचा विजय असो. सिद्धिराज गाडे पाटलांचा विजय असो. नीलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. नीलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. नीलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, घरात किती जवळजवळमध्ये टोकाची भांडणं असली तर इथं आपण सगळे गाडे पाटील आहोत. घरातली भांडणं चव्हाट्यावर नको. नीलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. वा भावना वा, तुझ्या तोंडून माझा जय जयकार ऐकताना किती समाधान होतंय. मी शब्दात नाही सांगू शकत. ह्यासाठी सगळा अट्टास होता. हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार सगळ्यांना. आता लवकरात लवकर आपण सभेला सुरुवात करतोय. माननीय पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. धन्यवाद. अहो अहो नाही, मी उमेदवार नाही आहे. माझ्या मोठ्या जाऊबाई नीलांबरी वहिनी त्या उमेदवार आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सॉरी ताई, चुकून झालं. वहिनी सॉरी. पाहिलंच ना भावना, जे घरात लीडर असतं ते बाहेरही लीडरच असतं. मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं प्लीज. अहो काय करताय? बायकोवर प्रेम. संपतराव गाडे पाटलांचा विजय असो. संपतराव गाडे पाटलांचा विजय असो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. तुम्हा सगळ्यांना माहितच आहे की आज आपण इथे का जमलो आहोत. तुम्ही इतक्या उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या, त्यामुळे आजच्या वातावरणात अजून उत्साह निर्माण झाला आहे. सर्वप्रथम तुम्ही या सभेला इतका उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. प्रस्तावनेमध्ये अधिक वेळ न दवडता थेट विषयाला हात घालतो. तुम्हा सगळ्यांना कल्पनाच असेल की आपला हा जो वॉर्ड आहे तो महिला उमेदवारासाठी राखीव म्हणून घोषित झाला आहे. खरं सांगायचं तर ही गोष्ट जेव्हा आम्ही ऐकली ना, आम्हालाच धक्का बसला. आता कुणाला उमेदवारी द्यायची या विचाराने आमची रात्रीची झोप उडाली. पण नंतर एक नाव आमच्या लक्षात आलं. आपल्या या घरात एक रत्न, एक हिरा आहे, त्याला संधी मिळायलाच हवी. आता हे नाव पुढे आल्यावर माझ्या मनावरचं सगळं ओझं निघून गेलं, सगळी चिंता मिटून गेली. मी आता ते नाव घोषित करायला चाललोय. ते नाव आहे नीला. हॅलो हॅलो पप्पा बघतो. हॅलो 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 हॅलो, माईक चेक माईक चेक. हॅलो हॅलो.
तर उमेदवाराचं नाव आहे सौ भावना सिद्धिराज गाडे पाटील. सिद्धू जी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नोट डाऊन करून आपल्याला प्लॅन करावा लागणार. हो. यातल्या प्रत्येकाचा बदला घेणार आहे मी आजी. सगळे पेबॅक भरायला लावणार आहे मी त्या जयंतला. पण आजी हे सगळं करत असताना मला निदान 2-3 महिने तरी त्या जयंत सोबत राहायला हवं. त्याच्यासोबत राहून त्याला इतकं कन्फ्यूज करणार की तो स्वतःवरच डाऊट घ्यायला लागेल. असंच करायचा ना तो माझ्यासोबत. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायचा. पण आता तीच अवस्था मी त्याची करणार आहे. पण आजी हे सगळं करत असताना त्याला कुठूनही हे कळता कामा नये की माझी मेमरी परत आली किंवा खरंच. तू कोमातून बाहेर आलीस. पण जानू, जयंतला इतके दिवस अंधारात ठेवणं खूप कठीण आहे बघ. हो आजी, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. त्या जयंतला धडा शिकवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. आणि तू विश्वास ठेव माझ्यावर, आपला हा प्लॅन नक्की वर्क होईल. सिद्धिराजनी भर सभेत माझं नाव का घेतलं? त्यांनी सगळं मला आधीच का नाही सांगितलं? असं कसं भर सभेत माझं नाव घेऊ शकतात? तर मी भावना यांना विनंती करतो की त्यांनी इथे पुढे येऊन उमेदवारीचा स्वीकार करावा. हा मान माझा होता. सगळ्यांनी मिळून मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मग सिद्धूने ऐनवेळी भावनाचं नाव कसं घेतलं? मुद्दाम फसवलं या सगळ्यांनी मला. भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा, जय असो. भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा. जय असो. भावना, आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की या उमेदवारीबद्दल तू तुझं मनोगत व्यक्त करावं.